खूप जण असे असतात ना की ज्यांना आयुष्यामध्ये काय करायचं ना मुळात हेच कळत नसतं. म्हणजे त्यांच्याकडे वेळ असतो, शिकलेले असतात, पण कळत नसतं, कारण काहीही वेगळं काम करायची गरज नसते, घराची जबाबदारी घेतलेली असते. तर अशी जी लोकं आहेत ना त्यांच्यासाठी खास हा आजचा व्हिडिओ बनणार आहे. आणि खास करून स्त्रिया किंवा जे रिटायर झालेली आहेत, असे पुरुष मंडळी असू शकतात, अशा स्त्रिया असू शकतात. तर खास हा मंडळी आहे ना खूप मस्त असा व्हिडिओ होणार आहे. कारण असं समजा तुम्ही की वाचनाच्या दुनियेतला पिटारा उघडणार आहे आज मिस्टिकल एरामध्ये. तर मंडळी, मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व व्ह्युअर्सचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही छानच असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहताय ना, कंटिन्यू पाहायचे, तितके शेअर पण करायचे. म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला आवडतात म्हणून तुम्ही शेअर करणार आहात. सो मला एकच सांगायची इच्छा आहे इथे की ज्या लोकांकडे टाईम असतो किंवा एखादा जरी तास, मी नेहमी सांगते, माझा एक व्हिडिओ याच्यापूर्वी मी अपलोड केलेला आहे, नक्की पाहून घ्या, की स्त्रीनी स्वतःसाठी 1 तास तरी काढावा दिवसातला. आणि जर ती तो काढू शकत नसेल तर तिचं जगणंच व्यर्थ आहे. म्हणजे मला असं वाटतं की एवढ्या सुंदर आयुष्यामध्ये जर ती स्वतःसाठी 1 तास नसेल काढू शकत ना, तर खूप वाईट आहे. म्हणजे मी सांगूच शकत नाही माझ्या शब्दात तुम्हाला हे, कारण माझ्याकडे शब्द अपुरे पडतील याच्यावर. आणि मुळात मला असं आवडतही नाही की स्त्री स्वतःसाठी 1 तास नाही काढू शकत. तर मंडळी, खास असा जो आजचा व्हिडिओ बनतोय ना तो फक्त यासाठी बनतोय की काही जणांकडे भरपूर वेळ असतो पण त्यांना मुळात कळत नसतं की मी नेमकं काय करू. आता होऊ शकतं की आज जे काही मी सांगणार आहे बरेच जणांना यापैकी माहीत असेल, बरेच जणांनी त्यापैकी त्यातून गेलेही असतील, ते वाचलेही असेल, अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात. पण तरीही मी पुन्हा नव्याने तुम्हाला या पुस्तकांची ओळख करून देणार आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ही पुस्तकं वाचलीच पाहिजेत. बरं, का वाचली पाहिजेत ना, याचं एक वेगळं महत्त्व आहे. ही पुस्तकं वाचताना ना कधी कधी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची, मनामध्ये उठलेल्या गोंधळांची उत्तरं मिळून जातात. तर कधीतरी तुम्हाला कळून जातं की आयुष्य किती सुंदर आहे. आणि दुसऱ्या वेळी जर तुम्ही पाहाल तर तुमचा टाईम किती छान पद्धतीने तुम्ही युटिलाइज केला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो टाईम तुमचा क्वालिटी टाईम बनून जातो. मग आता तुम्ही मला सांगा की अशी गोष्ट आपल्या नजरेआड आपण होऊन देऊ का? कधीच नाही, शक्यच नाही ते. तर त्याच्यामुळे मंडळी, मी आज 3च पुस्तकांची तुम्हाला नावं सांगणार आहे आणि ती तुम्ही जरूर वाचा. आणि जर ज्यांनी वाचली असतील ना, प्लीज त्यांनी मला कॉमेंटमध्ये सांगा की ती पुस्तकं वाचून तुम्हाला काय कळलं, तुम्ही त्यातून काय शिकलात. अशी सुंदर पुस्तकं आहेत आणि मला वाटतं ती प्रत्येकाने वाचावीत. आणि आपला जो टाईम आहे त्याला क्वालिटी टाईम बनवण्याचा प्रयत्न करावा. तर सगळ्यात पहिलं पुस्तक आहे जगात जास्तीत जास्त खप झालेलं, ज्याची विक्री झाली होती, ते पुस्तक आहे अल्केमिस्ट. अल्केमिस्ट हे पुस्तक आहे, ऑरेंज कलरचं त्याला कवर आहे. आत्ता माझ्याकडनं एका फ्रेंडनी वाचायला नेलेलं आहे, त्याच्यामुळे मी ते नाही दाखवू शकत. आणि त्याचे जे ऑथर आहेत ते आहेत पायलो कोएल्हो. अतिशय हा जो ऑथर आहे ना, अप्रतिम पुस्तकं लिहितो. आणि त्याचं सगळ्यात सुंदर पुस्तक आहे अल्केमिस्ट. अल्केमिस्टमध्ये काय आहे वाचण्यासारखं, तर एका मुलाची कथा आहे, ती तुम्ही नक्की वाचा. म्हणजे किती कोणी स्वप्नाळू असू शकतं, पण स्वप्नाळू असता असता ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारा कमी असतो ना. तर त्याच्यामुळे तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. तुम्ही जेव्हा जेव्हा हे पुस्तक वाचाल, हे पुस्तक मी 7-8 वेळा वाचले, कारण जेव्हा या पुस्तकाचं पान मी उघडते ना वाचण्यासाठी, मला काहीतरी वेगळं ज्ञान त्यातून मिळतं. मी एक लाईन जरी वाचली ना, मला त्या लाईनचा वेगळा अर्थ समजायला लागतो आणि त्यातून मला वेगळं काहीतरी नॉलेज मिळतं. आणि तुम्हाला खरं वाटणार नाही मंडळी की त्या पुस्तकामध्ये ना घेण्यासारखं खूप काही आहे. जादूची दुनिया जशी असते ना, तशी ती दुनिया त्या पुस्तकामध्ये इतकी सुंदरपणे त्या ऑथरनी मांडली आहे ना, त्यात तुम्ही रमून जाता, त्या दुनियेत तुम्ही हरवून जाता आणि त्या दुनियेत तुम्ही फिरून पण येता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे पुस्तक मात्र सगळ्यांनी वाचावं. आणि आपल्या घरातल्या ज्या मुलांना पुस्तकं वाचण्याचा छंद आहे त्या मुलांना तर नक्की वाचायला द्यावं. हे पुस्तक मराठीत पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे. आता मी आणखीन एक गोष्ट सांगते की ज्या मुलांना पुस्तकं वाचण्याची आवडही नाही आहे ना, त्यांना अल्केमिस्ट मात्र वाचायला द्यावं, नक्की द्यावं. मी माझ्या नातवाला दिलेलं आहे, मी दुबईत माझ्या भाच्याला पण पाठवलेलं आहे हे पुस्तक, कारण त्यांनी ते वाचलं पाहिजे. त्यातून त्यांना त्यांचे स्वप्न खरी करण्याची जी महत्त्वाची जी एक वेळ असते ना, ती कशी आपण आणू शकतो ना, हे त्यातून ते मुलं शिकतील. त्यामुळे तुम्ही मुलांना द्या, कॉलेज गोईंग कुठलीही मुलं असू दे तुमच्या घरात, त्यांना द्या. वाचनाची आवड असणाऱ्या प्रत्येकाला द्या. एक पुस्तक खरेदी करा आणि मी तर म्हणते मित्रांमध्ये फिरवा ते पुस्तक. अगदी त्यातून तुम्हाला वेगवेगळ्या तऱ्हेचे नॉलेज मिळेल, वेगवेगळ्या तऱ्हेची तुमची स्वप्न जागी होतील.
आणि स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याची उमेद तुमच्यामध्ये जागी होईल. इतकं सुंदर हे पुस्तक आहे मंडळी, तर नक्की वाचा. अगदी खास करून आवर्जून मी सांगते की हे पुस्तक तुम्ही वाचलंच पाहिजे. आणि दुसरं पुस्तक आहे प्रकाशाच्या वाटेवर. प्रकाशाच्या वाटेवर हे पुस्तक आहे इंग्लिशमध्ये ॲक्च्युली, पण त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे मंजिरी जोशी. मंजिरी जोशी ह्या ज्या ऑथर आहेत ना, यांच्याशी माझं बोलणंही झालेलं आहे. अतिशय छान व्यक्ती आहे, बोलण्यामध्ये पण इतका सौम्यपणा होता त्यांच्या, जेव्हा मी त्यांच्याशी बोलले होते. खूप सुंदर असा अनुवाद केलेला आहे त्यांनी या पुस्तकाचा. आणि हे पुस्तक तुम्ही का वाचावं, तर आपल्या सृष्टीमध्ये किती चमत्कार घडू शकतात हे ह्या पुस्तकातून तुम्हाला कळेल. हे जे पुस्तक ज्या आश्रमावर लिहिलेलं आहे किंवा ज्या आश्रमाची याच्यामध्ये आश्रमाचा उल्लेख केलेला आहे ना, त्या आश्रमामध्ये साक्षात सर्प मेडिटेशनला येतो. ह्या पुस्तकातून आपल्याला कळतं की धर्तीवर किती देवदूत आज उतरलेले आहेत आणि ते देवदूत तुमच्या माझ्यामध्ये असे फिरतायत, आपल्याला कळणारही नाही. जर तुम्ही पाहिलं तर आजच्या जगाकडे जर तुम्ही पाहाल तर देवळांच्या बाहेर आजकाल लाईन लागलेल्या असतात. याच्या पहिले कधी तुम्ही पाहिल्या होतात? नाही. आता हे सगळं घडतंय. आता सगळीकडे जास्तीत जास्त स्पिरिच्युअलिटीची ग्रोथ होतीये. सगळीकडे धर्मांविषयी बोललं जातं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना की आपला धर्म समजून घ्यावा, आपला धर्म हा आपल्या मुलांना माहीत हवे. सगळ्यात पहिली गोष्ट हे माहीतच हवे. मग त्याला आरे आणि कारे नाही असू शकत. असं कळलं? काही लोकांना धर्मापेक्षा जास्त बाकीच्या गोष्टी गोड वाटतात, त्या लोकांना त्या लख लाभ हो. पण माझ्या मते तरी आपला धर्म आपल्याला कळला पाहिजे, तितक्यापेक्षा जास्त आपल्या मुलांना कळला पाहिजे, कारण पुढची पिढी ती आहे. त्याच्यामुळे हे जे पुस्तक आहे प्रकाशाच्या वाटेवर, हे तर अगदी वाचा. यातून पण तुम्हाला खूप काही आध्यात्मिक गोष्टी, याच्यामध्ये काय घडू शकतं, कशा घडतात, काय ह्याच्यामध्ये घडले, आत्ताच्या जगामध्ये काय चाललंय सृष्टीमध्ये, हेही तुम्हाला कळेल. त्याच्यामुळे ही पुस्तकं प्रत्येक वयोगटातील मुलांनी वाचण्यासारखं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं पुस्तक आहे योगी कथामृत. जाडजूड पुस्तक आहे मंडळी, पण वाचण्यामध्ये इतके मग्न होऊन जाल, इतकं ते पुस्तक तुम्हाला आवडेल ना. कारण ते पुस्तक आहे परमहंस, तुम्हाला माहितीच आहे योगी, बरोबर, ज्यांचं मेडिटेशन साक्षात आपल्याला स्वर्गसुख देतं. परमानंद स्वामींचं हे पुस्तक आहे, परमहंस योगानंद स्वामींचं हे पुस्तक आहे. आणि मला वाटतं हेही प्रत्येकाने वाचावं. हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्या धर्मामध्ये, आपल्या या पृथ्वीवर अलौकिक आश्चर्य आहेत. अलौकिक आश्चर्य म्हणजे ते पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला आपल्या धर्माची, जो धर्म, आता मी तर मी कट्टर हिंदू आहे, त्यामुळे मला हिंदू धर्माचा जास्त अभिमान पण आहे. तर मला वाटतं पुस्तक हे वाचावं. आणि ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला लक्षात येईल की अनेक चमत्कार आपल्या या धर्मामध्ये होतात. अनेक चमत्कार म्हणजे याच्यामध्ये जे आपले योगी आहेत त्यांच्याविषयी तर सगळा उल्लेख आहेच केलेला, की त्यांचं बालपण, मग त्याच्यानंतर ते कसे याच्यामध्ये शिरले, हे सगळं त्यांच्या फॅमिलीपासून सगळं इथे आहे. कळलं? पण त्याच्याही पेक्षा त्यांचे गुरु लाहिरी, मग त्याच्यानंतर लाहिरी महाराजांचा याच्यात उल्लेख आहे, मग हिमालयाचा उल्लेख आहे, हिमालयामधले संत साधूंचा उल्लेख आहे, तपस्वींचा उल्लेख आहे. म्हणजे ह्या पुस्तकामध्ये अलौकिक चमत्कारिक अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. मला वाटतं हेही पुस्तक अध्यात्मामध्ये ज्यांना रस आहे ना, त्यांनी नक्की वाचावा. तुम्हाला मोटिवेशन हवे असेल, नक्की हे पुस्तक वाचा. तुम्हाला अध्यात्मात स्पिरिच्युअलिटीमध्ये जास्तीत जास्त इंटरेस्ट आहे, अजिबात हे पुस्तक सोडू नका तुम्ही. आणि मी तर म्हणते हे पुस्तक तुम्ही एक वेळा नाही, अनेक वेळा वाचा. कारण मी हे पुस्तक अनेक वेळा वाचले. कारण तुम्हाला एका ह्याच्यात हे पुस्तक लक्षात येणार नाही, समजणारही नाही. पण तुम्हाला हे पुस्तक वाचून आहे ना, तुमच्या पुस्तक हे लक्षात येईल, पुस्तक समजायला लागेल. उच्च कोटीचं ज्ञान या पुस्तकामध्ये भरलेलं आहे. आणि ते समजण्यासाठी आपली पातळी, आपली पोच तितकी आहे का, तर बरेच जणांची नसते. माझी तर नव्हती. म्हणून मी हे पुस्तक अनेक वेळा वाचलं आणि एका क्षणाला जाऊन मला हे पुस्तक समजलं. हे पुस्तक मला समजलं, आज मी तुमच्यासमोर या पुस्तकाविषयी सांगते आहे. योगी कथामृत वाचायला अजिबात मागे पुढे पाहू नका. बिनधास्त हे पुस्तक वाचा. जिथे कुठे तुम्हाला मिळेल पुस्तक खरेदी करा. मराठीत पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे. आणि जितके ऑकल्टिस्ट आहेत
ज्यांनी वाचलं नसेल नक्की वाचा. अध्यात्मामध्ये रुची असलेल्यांनी तर वाचायचं आहे हे पुस्तक. आणि ज्यांनी नसेल वाचलं ना त्यांनी सगळ्यात पहिले जाऊन हे खरेदी करा. ॲमेझॉनवर पण मिळतं. मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये हे पुस्तक तुम्हाला मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही घ्या आणि हे पुस्तक नक्की वाचा. अजून काही पुस्तकांविषयी मी नक्कीच पुढे तुमच्यासमोर घेऊन येईल. पण यापैकी मी सांगितलेल्यापैकी कुठली कुठली पुस्तकं तुम्ही वाचलेली आहेत आणि काय तुम्हाला त्यातून मिळालं मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि जे पुस्तकांचे अगदी चाहते आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ मात्र नक्की पोहोचवा. मला अगदी खात्री आहे की जे चाहते आहेत त्यांनी तर हे वाचलंच असेल, पण माझा जो व्ह्यू आहे पुस्तकं वाचण्याचा तो मात्र त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तर मंडळी, पुन्हा छान विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेन. तोपर्यंत छान राहा. आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा आहे, शेअर करायचा तर अजिबात विसरायचं नाही आहे. ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, ऑल करायचं आहे, म्हणजे माझे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचतील. छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.